भिवंडी स्थित कोंबड़पाड़ा पार्वती मंगल कार्यालय हॉल में भोर तालुका मुंबई में स्थापन हुए भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई संस्था का आज दिनांक 5 अक्टूबर 2025 को भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई भिवंडी उपनगर द्वारा 10वां वर्धापन दिन 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। तो वहीं भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई के 10वां वर्धापन दिन के शुभ अवसर पर भोर तालुका के विविध क्षेत्रों में उल्लेखनीय काम करने वाले कलाकार, कीड़ा पट्टू व विद्यार्थियों को शाल, पुष्प गुच्छ व सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर आरपीआई एकतावादी के राष्ट्रीय अध्यक्ष गंगा राम जी नाना साहेब हिंदी से भोर तालुका बौद्धजन संघ अध्यक्ष व कार्यक्रम के अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड़, भिवंडी मनपा माजी महापौर विलास पाटिल, आरपीआई एकतावादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व भिवंडी मनपा सभागृह नेता विकास निकम, बाला साहेब सालुंके प्रतिष्ठान पुणे अध्यक्ष कश्यप सालुंके, सुभद्रा समाज विकास संस्था पुणे अध्यक्ष विलास लोंडे, सहायक आयुक्त विक्रीकर पालघर रविंद्र सकपाल, शिव सृष्टि सोसाइटी कुर्ला मुंबई अध्यक्ष नागसेन शिलार, कार्यालय अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग भोर विद्याधर कांबले, भोर तालुका बौद्धजन संघ माजी अध्यक्ष डीआर शिलार, भोर तालुका बौद्धजन संघ माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड़ सहित अनेकों मान्यवर तथा स्थानीय उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान भोर तालुका बौद्धजन संघ अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड़ की अध्यक्षता में शाल, पुष्प गुच्छ व सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो नमो। नानासाहेब जे खासदार बाळासाहेब साळुंके होऊन गेले आमचे आदरणीय, त्यांच्या विचाराशी संलग्न राहून आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी संलग्न राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी संलग्न राहून संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कामकाज केले जात आहे मुंबईमध्ये। विशेष म्हणजे मुंबई ही आर्थिकदृष्ट्या जरी राजधानी असली परंतु एवढी लोकसंख्या आहे की कधी कोणाचा नातेवाईक कुठे राहते माहीत होत नाही। परंतु या संस्थेच्या माध्यमातून जेही काही आमच्या तालुक्याची लोक आहेत ते तालुक्याची लोक कोणाचं कोणतं गाव हे खऱ्या अर्थाने त्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणी बाजूला देखील बसला असेल ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये, परंतु माहीत नाही। परंतु या संघटनेशी जोडल्या गेल्या कारणाने एकत्र या ठिकाणी जवळजवळ 70च्या आसपास जी गावं आहेत त्यातले सदस्य या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। ही मोठी सर बाब आहे आणि याच्यामध्ये आम्हाला नंतर माहीत झालं की कोणी राजकीय क्षेत्रामध्ये आहे, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, कोणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे, तर कोणी अधिकारी आहेत, कोणी पोलीस अधिकारी आहेत, कोणी महानगरपालिकेमध्ये आहेत, कोणी GSTमध्ये आहेत आणि याच्या माध्यमातून माहीत पडलं की हे या गावचे आहेत, या तालुक्याचे आहेत। त्याच्यामुळे एक असं चांगलं झालं साहेब की जेही काही रोटीबेटी व्यवहार असेल, एकमेकांचे काही संबंध असेल ते जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला जमलं आणि त्याच्यामुळं ज्यांच्या विचारातून ही संस्था निर्माण झाली आणि ज्यांनी मुंबईमध्ये पुढाकार घेतला, आमचे गायकवाड साहेब असतील, शेलार साहेब असतील जुने आमचे, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो। आणि नेहमीच आमची संघटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महापुरुषांच्या विचारधारेवरती चाललेली आहे। या संस्था जेव्हा कुठले कार्यक्रम करत आहेत त्याला 10 वर्ष लागतात आणि ते 10 वर्ष करत असताना तुम्ही एक फक्त यावरती एक काही लेखणी काम करत नाही, परंतु एक ते इतिहास घडत असतात आणि ते इतिहास घडत असताना त्याच्यामागील लोकांची तुमची जे बाकीचे श्रम असतात ते श्रम कुठले कामं करत आहेत ते कामांच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत जे पोचतो आपण आणि ती लोकांची जी कामं होतात त्याचाच हा इतिहास होतो आणि तेव्हाच ही प्रस्तावना तयार होते आणि म्हणून ह्या हृदयामध्ये लोकांची प्रस्तावना तयार होऊन ठेवून त्याबद्दल मी भोर तालुक्यातील ह्या प्रस्तावना करता मी तुमचं स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो। या ठिकाणी बऱ्याचशा प्रस्तावनांमध्ये आपण जे म्हटलेलं आहे की खासदार साहेब राहुल शेवाळे आणि बाकीच्या सर्व इतर कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी दाखवलेला आहात, परंतु जेव्हा एक जो प्रश्न आहे आणि याच्यामध्ये एक जे वाचना जेव्हा येते त्या कोरोनाचं त्या अंगाला अक्षरशः काटा येतात
कारण की कोरोनाचा जो काळ होता तो भयंकर काळ होता आणि त्या भयंकर काळामध्ये प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येक समाजाच्या लोकांनी ह्याच्यामध्ये सहभागी होऊन आपलं श्रम प्रत्येक व्यक्तीला दिलेलं आहे आणि त्याकरता एवढी शहर सुद्धा नाना कुठे मागे पडलेलं नाही. बंधुजनो, भोर तालुका म्हटल्यानंतर भोर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेली ही भोर तालुक्याची भूमी आहे. रायरेश्वर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे. 29 डिसेंबर 1934 साली आपलं फार भाग्य आहे, बाबासाहेब भोरला आले होते. मी फार अभ्यास केला, बाबासाहेब भोरला आले तेव्हा मला थोडं शंकरराव खरात यांचं पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या सहवासात. मग त्यांनी प्रत्येक ठिकाणी लिहिले की बाबासाहेब कुठे कुठे गेले होते. मला वाटलं माझ्या भोरमध्ये बाबासाहेब केव्हा आलेले, तेव्हा त्यांनी तिथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 29 डिसेंबर 1936 साली भोरमध्ये एक दलित परिषद झाली होती आणि त्या दलित परिषदेसाठी बाबासाहेब त्या ठिकाणी आले होते. त्यामध्येच आताच एक पुस्तक आपले साळुंखे साहेबांच्या नावाने आमचे साहेब या पुस्तकामध्ये आपले आदरणीय GM आडसूळ साहेब यांनी सुद्धा हे नमूद केलं होतं की बाबासाहेब 1936 साली आपल्या भोरला आले होते आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी रामभाऊ मिस्त्री म्हणजे साळुंखे साहेबांचे सासरे, बरं का साहेब, तुमचे आजोबा ते होते. त्यानंतर GM आडसूळ होते. अशा जुन्या मंडळींनी बाबासाहेबांना आपल्या भोरमध्ये आणलं होतं. हे आपल्या भोरचं फार भाग्य समजायचं. दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांनी लावलेलं रोपटं मला आज बघता येते आणि तुम्ही त्या कुटुंबाला पुन्हा एकदा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बोलवता, यापेक्षा या कुटुंबावर या समाजाचे याच्यापेक्षा अजून मोठे उपकार काय. आम्ही या समाजाचे पायीक राहण्यासाठी अशा कार्यक्रमामध्ये नुसतं उपस्थित न राहता जे काय तुमच्या साथीने तुमच्या विचाराने आम्हाला करता येईल त्यासाठी आम्ही कायम पायीक आहोत. भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई दशकपूर्तीकडे जाताना त्याच्या इतर अडचणीकडे न पाहता तुम्ही हा जो मुंबई ही महानगरी आहे, या महानगरीमध्ये तुम्ही हा दशकपूर्तीचा कार्यक्रम करताय याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली पाहिजे. कारण कुठल्याही समाजाची संस्था ही सातत्य जर टिकवत असेल तर तिचा प्रवास छान चाललाय असंच या ठिकाणी जाहीर करावं लागतं. आणि भोर तालुका बौद्धजन संघाच्या निर्मितीपासून आज बरीच मंडळी दिवंगत झालेली त्यातली त्यांना मी प्रथम इथं विनम्र अभिवादन करतो. कारण जुन्या कार्यकर्त्यांचा कुठेही इतिहास उल्लेख होत नाही, परंतु ते तुमच्या आमच्यासाठी झिजलेले असतात. तर नव्याने आपण कार्यकारिणी ज्यावेळी काम करतो त्यावेळा जुन्यांचा सुद्धा वारंवार आपण विचार, त्यांच्या नावाची दखल, कारण त्यांची कुटुंब तुमच्या सत्काराची, तुमच्या प्रशस्तीपत्रकाची मागणी करत नसतात, परंतु त्यांच्या ऋणात राहणं हे आपल्या कार्यकर्त्याचं कायम कर्तव्य. आज या ठिकाणी या आनंद सोहळ्यासाठी जी सर्वांनी छान उपस्थिती लावली, यामध्ये आमचे सगळे सहकारी, या ठिकाणी प्रत्येकाचा नामोल्लेख करत नाही, परंतु पुणे, मुंबई, भोर, अगदी सेगर रोडचे जे आमच्या तालुक्याचे नाहीत पण ते सुद्धा राजाभाऊ कांबळे, हे अशी अनेक मंडळी, कारण हा आपला सौजन्याचा गाडा अनेक लोकांच्या ताकदीवर चालत असतो आणि त्या सगळ्यांची दखल घेणं ही तुम्हा आम्हा कार्यकर्त्यांची या ठिकाणी ती जबाबदारी असते. आज भोर तालुका बौद्धजन सेवा संघ यांच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त मला आवर्जून येण्याचं भाग्य मिळालं. याबद्दल मी या भोर वासियांचा सर्वांचा मी आभारी आहो. भोर तालुका आणि माझं अतूट नातं आहे आणि असं वाटतं कधी कधी त्या भोर तालुक्याच्या रस्त्याला कधी जावं, त्या गावाची माती कधी डोक्याला लावावी असं मनाला शिवून जातं. त्याचं कारण एक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्या भोर तालुक्यात लहान मूर्ती पण मोठी कीर्ती असलेले दिवंगत बाळासाहेब साळुंखे यांच्या माध्यमातून चळवळीचा उजाळा मिळण्यासारखा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक किती दिवस जगले याला अर्थ नाही, पण सोन्यासारखे दिवस समाजाला देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले.
हे त्याचं जीवनाचं मर्म आहे. कोणाचं जीवनाचं मर्म. आज अगदी तारुण्यात 57 साली सर्वात तरुण 9 खासदार जे निवडून गेले 57ला शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून, त्याच्यात बाळासाहेब साळुंखे सर्वात तरुण खासदार होते खेड मतदारसंघ. आणि त्या मतदारसंघातून जनरलमध्ये लाखाच्या मताने निवडून जाणं म्हणजे खायचं काम नाही. अशा या पवित्र भूमीचा आता जो कार्यक्रम होतोय त्यात मला आनंद वाटतो. आज बाबासाहेब 36ला त्या ठिकाणी येऊन गेले भोरला. 37ला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना ब्रिटिशकालीन मंत्रिपदात कामगार मंत्री म्हणून नियुक्ती केली, कामगार मंत्री म्हणून. त्याच्यानंतर भोर संस्थान यामध्ये त्यांना बाबासाहेबांच्या शिफारसीनं शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्री पद मिळालं. आणि म्हणून एवढं असताना साळुंखे साहेब मंत्री झाले, संत्री झाले, परंतु साळुंखे साहेबांचं निर्वाण झाल्यानंतर कश्यप दादांना आणि त्याच्या दोघी बहिणींना आणि मातोश्री आई साहेबांना गरिबीचे दिवस बघावे लागले. गरिबीचे दिवस बघावे. आई साहेब या पुणे या शहराच्या महानगरपालिकेत झाडू खात्यात नोकरीला लागल्या. त्यांनी रिझाईन देऊन मुलीला आपल्या झाडू खात्यात वारसा हक्काने जागा मिळून, म्हणजे असा नेता समाजामध्ये होणं शक्य नाही. बाबासाहेबांचे सर्व विचार गुण घेऊन समाज उत्थानासाठी ज्यांनी अहोरात्र, म्हणजे भारत देशात म्हणेल मी तरुण्यवाद असलेला, आणि म्हणून साळुंखे दादांचा, बाळासाहेब साळुंखेचा मी नितांत आदर करत असतो. आणि आज या भोरवासियांनी या मुंबई शहरात आणि भिवंडीमध्ये जो उपक्रम घडून आणला त्याला माझ्या शुभेच्छा, नुसत्या शुभेच्छा नाही, सर्व अर्थानं या भिवंडी नगरीमधून आमचे पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण तर आमदार व्हालच, मला आयुष्य मिळू द्या, मला आयुष्य मिळू द्या, आपण आमदार व्हालच, उन्नत आपलाच महापौर होईल हे मी आपल्याला अभिवचन देतो. परंतु निकमला बाजूला ठेवून चालणार नाही. निकमला बरोबर घेऊन चला. बादशाबाई आहेत, आमच्या ताई आहेत, या सर्वांना बरोबर घेऊन चला. आणि भिवंडी महानगरपालिकेचा उदय करत असताना डी फॉरेस्ट हा एकच नारा द्या आणि पुन्हा भिवंडी महानगरपालिकेचा महापौर बसावा. आजच्या दिनाचं औचित्य साधून मी आपल्याला अभिवादन देतो. इथं माझं भाषण संपवतो. जय भीम, जय भारत. गेल्या 15 ऑगस्ट 2015 रोजी परेल या ठिकाणी या संघटनेची स्थापना झाली आणि ते संघटनेचं उद्दिष्ट आमचे सचिव शरद गायकवाड यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. मला एवढं सांगायचं आहे की आता भोर तालुक्याची जी कार्यकारिणी आहे, या कार्यकारिणीच्या माध्यमातून आपण संस्थेची पुढील वाटचालीसाठी आपण भोर तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करणे, दरवर्षी सर्व समाजाच्या कुटुंबाचे संमेलन घडवून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कलावंत, होतकरू, अनेक उद्योजक अशा सर्वांचं सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करायचं. तसरा वधूवर सूचक स्नेहसंमेलन भरवणे, मुंबईत राहणाऱ्या भोर तालुक्यातील सभासदांना आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्था निर्माण करणे हा आपला उद्दिष्ट आहे. गेल्या 2 वर्षापासून आमचे या कार्यक्रमामध्ये असलेले आमचे उपाध्यक्ष आदरणीय अडसूळ साहेब, त्यांचा आभार. त्यांचं म्हणणंच आहे की आपण या भोर मुंबईमध्ये एक पतसंस्था निर्माण करायची. दुसरं उद्दिष्ट आहे की आमच्या भोर तालुक्याचं चेंबूर या ठिकाणी जे कार्यालय आहे, या कार्यालयाचं थोडं कामकाज बांद्रा या कलेक्टर ऑफिसमध्ये थांबलेलं आहे.
माननीय निकम साहेब आम्हाला त्या बोललेले आहेत की मी आता तुमच्यावर येऊन ते तुम्हाला एक सहकार्य करतो आणि ते पण आमच्या ताब्यामध्ये ते कागदपत्र मिळतील अशी मला तुम्हाला आश्वासित करतो. दुसरी गोष्ट अशी की आमच्या साकीनाका शाखेमध्ये भोर तालुका बौद्ध संघ मुंबई संघाचं एक छोटंसं गाव आहे ना, पण ग्रंथालय व ऑफिस निर्माण झालेलं आहे. तसेच भोर या ठिकाणी दीक्षाभूमी स्मारक समिती आहे. या समितीसाठी कायदेशीर बाबी करून ती समिती भोर तालुक्याच्या बौद्ध बांधवांच्या ताब्यात कशी मिळेल आणि ती कशी घेतली जाईल यासाठी सर्व भोर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि जे सरपंच बरेच लोक जे आहेत, ज्या लोक आहेत त्या सर्वांच्या मदतीनुसार ती संस्था ही आपल्याला कशी तिचं चांगलं नावलौकिकला येईल महाराष्ट्रामध्ये याचा आपण त्या संस्थेवर आम्ही यावेळेस पूर्ण लक्ष घालणार आहे. दुसरी गोष्ट अशी की आतापर्यंत आपण बघितलेले आपण आपली राजकीय चळवळ आणि सामाजिक चळवळ, राजकीय चळवळ ही विभागलेलीच आहे, तशी आज आपली सामाजिक चळवळ पण विभागत झालेली आहे. आज आपल्या राजकीय चळवळीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये एक आमचे नवीन युवा नेतृत्व आणि आदरणीय विकासजी निकम यांच्याकडे सर्वांनी बघण्याचं उद्दिष्ट आहे. तर गेल्या वर्षी आम्ही नागपूर या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले की साहेबांना बोलले की आता नानानंतर तूच या पक्षाचा चालवणार आहेस आणि महाराष्ट्रात तुझ्याशिवाय दुसरं कोण करणार आहे, आता आमचं काय आहे. म्हणजे एक निकम साहेबाला एक देणगी आहे आणि त्या देणगीचा आपण सर्व समाजातल्या लोकांनी आपण पुरेपूर फायदा घेऊन ते समाज आणि त्यांनी आपल्या राजकीय असलेले परंतु समाजामध्ये खूप मेहनत घेतात. आज गेले 10 दिवस झालं माझ्याबरोबर आम्ही भिवंडी शाखेचे सर्व लोक. प्रथम मी विकास निकम साहेबांचं एकदा आभारी आहे की त्यांनी या सर्व कामामध्ये मला एवढं सहकार्य की संपूर्ण सहकार्यच त्यांचं आहे. मला हे करायला ते करायला, म्हणजे भिवंडी शाखा कशी काय आणि येणारे लोक आहेत ते आपल्याकडे प्रतिष्ठित लोक येणार आहेत, त्यांचा सत्कार झाला पाहिजे, त्यांना अन्नदान व्यवस्थित झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी निकम साहेबांनी मला संगती घेऊन आणि भिवंडी शाखेला घेऊन हे त्यांनी खूप चांगलं केलं. मी त्यांचा खूप ऋणी आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण आता ही सामाजिक चळवळ आहे, ही चळवळ एकत्र करण्यासाठी आम्ही मुंबईच्या भोर तालुका बौद्ध संघाच्या वतीने आपण एक सामाजिक एक चळवळीचं जे काय उद्दिष्ट आहे या भोर ठिकाणी या ठिकाणी एक वेळ काढून आपण त्या ठिकाणी सर्व तालुक्यातील सर्व बांधवांना बोलून आपण एक विशेष चर्चासत्र ठेवू आणि त्या ठिकाणी आपण आपल्या चळवळीचं आपल्या आपसामध्ये मनभेद असणाऱ्या लोकांना एकत्र करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी समतेचं जे रथ आहे आणि आपल्या आदरणीय खासदार बाळासाहेब साळुंखेंनी जे समाजामध्ये अल्पवयामध्ये जे आपल्याला दिलेला मार्ग आहे त्या मार्गाचं आणि जे भोर तालुका मंडळामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलं अशा सगळ्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी आमचे माजी अध्यक्ष आदरणीय DR शेलार साहेब, एकनाथ गायकवाड, सर्वच मंडळी आणि या सगळ्या मंडळीचं मार्गदर्शन घेऊन आबा शिंदे असतील, रामचंद्र रणकांबे असतील, या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण आपला भोर तालुका बहुजन संघ मुंबई व आपल्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील जे गाव आहेत त्या सर्व गावांना आपल्याकडून कसं काही कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला काय करता येईल त्यांच्यासाठी आणि आपला समाज कसा एकत्र येईल या उद्दिष्ट ठेवून माझं हे काम पुढील मी तुम्हाला आश्वासित करतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात आपलं पुण्यावरून भोरवरून तर गावावरून या सगळ्यांचं मी पुन्हा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी इथंच माझा रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय. त्यानंतर पोपटराव गणपत चव्हाण माझी जगन कुमार डॉली दिलीप निकम रेडुशी
देखील या ठिकाणी सन्मान होता, त्यांचा देखील सत्कार होता. त्यांचा सत्कार दीप निकम हिरडोशी. मंगल गायकवाड यांना एकनाथ गायकवाड अध्यक्ष भारतीय स्टेजच्या समोर वर्धापन दिनानिमित्त भोर तालुका बोलदेव संघ यानंतर शाखेनाका शाखेचे पदाधिकारी कोण मंडपात हजर असतात. नीलम अशोक गायकवाड.